पालघरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक गावपाड्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय। पालघरच्या केळवे इथल्या मोरपाड्यामध्ये पाणी शिरल्यानं कुटुंबियांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरांमध्ये असलेलं साहित्य, अन्नधान्य आणि घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अधिकारी फिरकले नसून कुठलीही मदत मिळाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी पीडित कुटुंबियांनी केलेली आहे। नाही, अजूनपर्यंत कुठलीच मदत आली नाही। तहसीलदार साहेब मगाशी येऊन गेले, पण त्यांनी आश्वासित केलं की आपल्याला मदत ही शासनाकडून नक्की मिळेल। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याच पद्धतीचे पंचनामे केलेले नाहीयेत या भागामधले, फक्त नावं आमच्याकडनं घेतलेली आहेत, पण पंचनामे अजूनपर्यंत झाले नाही। आतापर्यंत ग्रामपंचायत आणि स्थानिक लोक त्यांनीच फक्त मदत करतात आणि आपण दुपार आणि संध्याकाळचे जेवण आपण पुरवतोय। आमच्या इकडे पाणी तर खूप साचलेलं, लोकांचं सगळं म्हणजे अन्नधान्य, वस्त्र आणि काहीच राहिलं नाही मिळत लोकांचं। आणि आता सरकारकडून तर आम्हाला काही मदत तर नाहीच मिळाली। आता तहसीलदार साहेब आणि बीडीओ साहेब, प्रांत साहेब सगळेजण साहेब आले होते। ते सगळे साहेबांची आम्हाला एवढी नावं नाही माहिती, पण सगळे साहेब तर आले होते। त्यांना सांगितलं, साहेब तुमच्याकडून आम्हाला काय 4 दिवस झाले मदत, आम्हाला काय का नाही दिले? 1-1 किलो तर जेवण तर करायला द्यायचं। आम्हाला सांगतात की सरपंच साहेब आहेत ना, का सरपंच साहेबांनीच का द्यावं? सरकार कुठे गेलंय? सरकार का आमच्यासाठी सरकार नाही मिळत का?